सौभाग्यवती जरा जरा हळू लावा उठणं, गुदगुल्या होत आहेत मला. नाही लावत. नाही असं कसं, आता दिवाळी आहे म्हटल्यानंतर उठणं लावायलाच हवं. आता 50 वर्ष झाली लग्नाला, गुदगुल्या होता तर लावून कशाला घेता? अहो पण गुदगुल्या न करता लावा ना. आता मानसी जरा पाठीला रगडून देशील का? तरीच काय अति होतंय तुमचं. काय मी माझ्या हक्काच्या बायकोला तर सांगतोय. असं कसं? सगळ्यांना उठणं लावायला बायको आहे, पण मला ताई का उठणं लावते? अगो बाई चिन्मयानंद, कहर आहे बाई मानसी तुझा मुलगा. अरे चिनू, अरे केवढी घाई झाली रे तुला लग्न करायची. तुला एवढ्या प्रेमाने मी उठणं लावतीये, पण तुला त्याचं काहीच नाही ना? तसं नाही म्हणाला मी ताई. पुढच्या वर्षी सईताई जाईल ना तिच्या सासरी, मग आठवण येईल तिची तुला. सई, पुढच्या वर्षी चिनूला नाही, आमच्या जावई बापूंना उठणं लावायचं. चिनू, तू म्हणत असशील तर तुझं आधी लग्न करून टाकू. एखादी चांगली मुलगी. चालेल. चालेल हो मला खरंच चालेल. बघा बघा रे सई, मी आले हा जरा. आल्या? वा 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 वा. अरे वा काय गो? काही नाही, हात धुवून घे पटकन. सई, नचिकेतच्या आवडीचे बेसनचे लाडू केलेत. आई, तू यावर्षी सुद्धा आठवणीने केलेस? मग काय, अगं मला माहितीये माझ्या हातचे लाडू त्याला खूप आवडतात. चल पटकन येऊन देऊया त्याला. आई, तो ना खूप खुश होईल. मग बापू आहेत आमचे. चला. आई अजून उठणं घ्या ना. Yeah, the flight is on time, right? Okay. Yeah, I get it. I'll be there on the airport on time. Thank you. येऊ का रे? अरे काकू, या ना या, प्लीज. अरे गेल्या वर्षी तुला माझ्या हातचे लाडू खूप आवडले होते ना, म्हणून खास घेऊन आलोय आम्ही. दे सई. हाव, लक्षात होतं तुमच्या. म्हणजे काय, आणि आता तुझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवायलाच हव्या नाही का? या कॉन्सिक्युटिव्ह 2 वर्ष तुमच्या हातचे लाडू खातोय. आय थिंक नेक्स्ट इयर नाही खाता येणार. म्हणजे मला कळलं नाही. अगं पण मला समजलं वेडाबाई. अगं पुढच्या वर्षी तो तुझ्याच हातचे लाडू खाईल ना. अगं पुढच्या वर्षी लग्न झालेलं असेल तुमचं, हो की नाही रे? म्हणजे हेच म्हणायचं होतं ना तुला? नचिकेत, हे घे लाडू खाऊन बघ कसे झालेत सांग. छान झालेत काकू. अगं बाई बरं झालं ईश्वरा. मला वाटलंच होतं तुला नक्की आवडतील. घे ना आणखीन घे. सई दे त्याला आणखीन. हे आई, अगं आपण बोलत काय बसलोय तिथे, आप्पा चिडतील. चल लवकर. हो बाई खरंच. बरं नचिकेत निघतो आम्ही, तू सावकाश खा. हा नचिकेत सगळे लाडू खा. हा येतो आम्ही. हा चल 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 चल. अप्पा प्रत्येक वेळी अप्पाच. I was right. It's really better if I end it. एक नंबर. आता आपण इथून कल्टी मारली की आपला टाइम बॉम्ब फुटणार.
हिटलर, तुझ्यापेक्षा मोठ्याने आवाज काढणारा बॉम्ब आपण शोधून काढलाय. ये आता. अरे कोण आहे रे? बॉम्बा मारायला लागला. अरे कोण म्हणतंय मला? कोण आहे? अरे कोण आहे? हॅप्पी दिवाळी हिटलर. अरे मला काहीही ऐकायला येत नाहीये. कुणीतरी काहीतरी बोला माझ्या कानात. थांबा, आता हे तुम्हाला बघा नक्की ऐकू येईल. देश माझा मान, स्वदेशी माझा अभिमान. नुसतंच तोंड हलतंय, मला काहीही ऐकायला येत नाहीये. चिन्मयानंदा, अरे माझ्या कानात बोल काहीतरी. अरे किती जोरात ओरडतोयस, हळू ओरड जरा. काय मुलगा आहे हा. सौभाग्यवती, आता तुम्ही या माझ्या कानात काहीतरी बोला. अगदी लहान मुलीच्या वर्तान आहात तुम्ही. माझं जाऊ द्या हो, पण आता तुम्हाला ऐकायला येतंय ना? घेऊ का आप्पा? तू कशाला आलायस आता इथे? तुमच्या ऍपचं काम झालंय, मानसी काकूला बोलवा ना. मानसी, अगं नचिकेत आलाय. आलास का? झालं का काम? हो, त्याच्यासाठी चालू आहे. ऍप इज रनिंग स्मूथली ना, आता काय प्रॉब्लेम नाही. आणि तू असं उभा का? अरे बस ना, चहा तरी घे घोटभर. हो वहिनी, काहीतरी खायला पण करूया. हो, चालेल. सुनबाई, प्रत्येक आल्या गेल्याचा पाहुणचार करायचं, आपल्यावर काही बंधन नाहीये. चल रे, तुझं काम झालं असेल तर निघित ना. हो, जाणारच आहे आप्पा. थांबायचं कोणाला इथे? खरं म्हणजे तू त्या कांगारणीसारखं कायमच इथनं निघून जा. म्हणजे आतापर्यंत जशी दिवाळी साजरी केली नाही ना, तशी दणक्यात साजरी करू आम्ही दिवाळी. चला, लक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागा. चला. काय तुम्हाला वेगळं सांगायचं? आप्पा, पूजा लवकर करा, मला प्रसाद हवाय. अरे हो हो हो. चिन्मयानंदा, अरे आधी पूजा तर होऊ दे, प्रसाद मिळणारच आहे तुला. हो आप्पा. दहीवडा. आप्पा, पटकन करा ना पूजा, मला प्रसाद हवाय. हो हो, अरे नैवेद्य दाखवतो आणि देतो तुला प्रसाद. हा, घे चिन्मयानंदा, हा घे प्रसाद. आणि एकट्याने खाऊ नकोस, सगळ्यांना वाट. हो आप्पा.
तू खाल्लास का? आता खाणार आहे. काय चिन्मयानंद, खाल्लास ना प्रसाद मनसोक्त? झालं ना समाधान? हो, पण मला फटाके पण फोडायचे. वा, चल ताई, मज्जा येईल. आपण मस्त डुम डुम आवाज करू. चिन्मयानंदा, अरे मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नयेत. ध्वनी प्रदूषण होतं त्याने. आप्पा फोडू द्या ना, माझे सगळे मित्र फोडतात. चिन्मयानंदा, हट्ट नाही करायचा. चिन्मयानंदा, अरे आपल्याकडे फुलबाजा, भुईचक्र, अनार असं सगळं आहे की. आणि दिवाळी म्हटली की आवाज झालाच पाहिजे असं काही नसतं. अगं आपल्याकडे काय रोजच आवाज असतात. म्हणजे बाहेरचे आवाज हो. चला 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 बाहेर फटाके फोडायला. चला चला चला. ए भाई, अरे ऐसा काय बसलायस? चल पटकन, लक्ष्मी माता को प्रसन्न करने का टाइम आ गया है. वेट अ मिनिट, लक्ष्मी पूजन बद्दल बोलतोय का? म्हणजे काय भाई, आता यावेळी मी काय होळी बद्दल बोलणार आहे? नेक्स्ट टाइम मी. लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे पैशांची देवी. लक्ष्मी म्हणजे सुख, समृद्धी, पैसा. लक्ष्मी म्हणजे सगळंच. माझी संपत्ती, समृद्धी, सगळं ट्रेजर, सगळंच सही आहे ना. त्याच्यासोबत स्पेंड केलेले मोमेंट्स, दिस इज माय प्रॉपर्टी. हे तू म्हणजे एकदम कवी वगैरे झालास रे. काइंड ऑफ. पूजाच करतोय मी हा व्हिडिओ बघून. ए भाई, यापुढे एक शब्द जरी बोललास ना तर मी तुझी पूजा करेन. चल पटकन फटाके फोडूया. फायर क्रॅकर्स नो, पण अजिबात आवडत नाही. आवाज होतो खूप, पण पोल्युशन होतं. भाई ते मोठे मोठे नाही रे, छोटे छोटे आपले दिवाळी म्हणून मजा करूया ना, आवाज न करणारे फटाके. नाही नाही, आय एम नॉट कमिंग. तुझा ए चल ना भाई, किती भाव खातो. चल पटकन. चल रे भाई, चल. थांब. हे भाई, केतकरांची मजा फुल एकदम जोरात चालू आहे दिवाळी. हे हॅप्पी दिवाळी भाई. अरे भाई, तुझ्या हातातलं तर फुलबाजी संपली. ठीक आहे. जाई.
चल तू पटकन औषध लावूया चल. वहिनी तू नचिकेत ये आत ये. दिगंबर कसा आहे रे तो आता? हात कसा आहे त्याचा? फार लागला नाहीये ना? औषध वगैरे लावलं ना तू? हो वहिनी लावलंय औषध. ते मगाशी जरा जास्तच जळजळत होता हात, तर ते औषध लावल्यावर इथेच पडला आणि मग अचानक झोप लागली त्याला. फार भाजलं नाहीये ना त्याला? नाही जास्त काही झालं नाहीये, तू नको टेन्शन घेऊस. दिगंबर तू झोप आता वरती जाऊन, मी थोडा वेळ बसते ह्याच्याजवळ. जाताना दार लावून घेते. चालेल ना? हो. नचिकेत तुझ्या हाताला जेव्हा भाजलं ना, तेव्हाच तुझ्या जवळ येऊन तुझा हात असाच हातात घेऊन हुंकर घालायची होती. औषध लावायचं होतं. जाई पण आपण समोर कशी आले असते मी? तुला माहितीये ना नचिकेत, माझ्यात नाहीये हिम्मत आपणच्या विरोधात जायची. मग का वागतोस रे असा? का नाही काळजी घेत स्वतःची? नेहमी मला समजून घेतोस. मला खात्री होती मी आता सुद्धा इथे आले नसते ना, तरी तुला वाईट वाटलं नसतं. पण मलाच खूप वाईट वाटतंय रे नचिकेत. नको ना रे असा वागूस. तू माझ्या जागी असतास ना, तेव्हा तुला कळलं असतं मला किती तारेवरची कसरत करावी लागते. ठीक आहे, तुला जास्त त्रास देत नाही. बोल, काळजी घे. आणि लवकर बरा हो.